नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपलं इलेक्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी आलेलो आता बॅक होम. पण बॅक होम मी आज वेगळ्या टाईपचा रस्ता चूज करतो आहे. मी बाईक इथेच ठेवून जातो आहे आणि तुम्हाला आज मी एस टी महामंडळ बसनी ट्रॅव्हल करतो त्याचा ब्लॉग बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून्ड. कसं वाटतं मला सांगा नक्कीच ब्लॉग. पळू नका ती जाऊ देत, मागची येऊ देत. मंडळी, आपण आज पूर्णपणे बजेट ट्रॅव्हल करणार आहोत म्हणून मी रिक्षा करून पण जात नाही. माझ्या घरापासून स्वारगेटपर्यंत आपण आता ॲक्च्युली बसने जाणार आहोत. TMT. आपल्याला स्वारगेटची बस तर मिळाली आहे आणि आता आपण चाललोय स्वारगेटला. तिकडनं माझी दापोलीची बस आहे. दापोलीच्या बसने आपण सो मित्रांनो, आता आपण एका छानपैकी मस्त अशा दुकानात आलेलो आहे आणि आपण आता एक जिरा ताक घेणार आहे. सो स्वारगेट बस स्टॉपवर तर पोचलो आहे आणि एक छानपैकी जिरा ताक घेतोय. सो लेट मी हॅव इट आणि आय विल कम बॅक. आपलं रिझर्वेशन तर झालेलं आहे त्यामुळे काय सीटचं काय सॉर्ट आहे, सीट तर मिळणार आहे. अँड दॅट्स माय राईड गाईज. शिवशाही येताना ओव्हरटेक मारून आलेलो आपण, जाताना मस्तपैकी बसून जायचं याच्यात. मंडळी, अपॅरेंटली हे जे रिझर्वेशन आहे ही माझी बस नाही आहे, कारण ह्याच्यात लिहिलेलं आहे स्लीपर सीटर. त्यामुळे ही आहे शिवशाही AC म्हणजे फक्त सीटर, आणि आता येईल ती स्लीपर सीटर. सो आपला इथे मोये झालेला आहे अशा प्रकारे. दॅट्स अ राईट गाईज. तर मंडळी, गाडी आलेली आहे मुळशीला आणि शिवसागर आहे इथे, ती थांबलेली आहे हॉटेलमध्ये. आणि आता मी चहा नाश्ता करतोय थोडासा. 2 वडापाव आणि कॉफी. चहा नाही ॲक्च्युली, कॉफी. सो गाईज, मुळशीनंतर अशी काही गोष्ट घडली की त्याच्यानंतर मला व्लॉग करायची इच्छाच नाही राहिली. एकतर ताम्हिणी घाट उतरायला लागल्यानंतर मला बसमधून त्रास व्हायला लागला अचानक, का माहीत नाही. सो मग मी झोपलो आणि झोपल्यानंतर डायरेक्ट मी पोलादपूरला खाली महाडच्या पुढे उठलो. त्याच्यानंतर जेवलो वगैरे. थोडं जेवल्यानंतर मला बरं वाटलं. दापोलीला आलो. ऑलमोस्ट 3:20ला वगैरे गाडी दापोलीला पोहोचली. त्याच्यानंतर 3:30ला दापोलीकडेची गाडी लगेच लागलेलीच होती माझ्या. मी पुणा गाडीतून उतरलो आणि डायरेक्ट दापोली गाडीत जाऊन चढलो. तिकडे तोबा गर्दी, म्हणजे काय बोलायचंच नाही, एवढी गर्दी होती. सो हाफ डिस्टन्स तिकडचं उभे आलो आणि तिकडनं मग बसायला जागा मिळेपर्यंत अगेन आफ्टर लॉंग टाइम बस प्रवास केल्यामुळे डोकं असलं दुखायला लागलेलं. सो मग घरी आलो. ऑलमोस्ट 5-1 वाजता घरी पोहोचलो. फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि मग त्यानंतर थोडंसं खाऊन झोपलो. त्याच्यानंतर मित्राकडे गेलेलो. सो आता परत जेवून वरती आलोय आणि आता परत फोन उचललाय अपडेट देण्यासाठी. सो ही जर्नी काहीशी अधुरी राहिली आहे, बट ब्लॉग मी टाकणार आहे बिकॉज हा एक्सपिरियन्स मला शेअर करायचा होता या व्हिडिओ थ्रू की एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड. सो दॅट्स व्हॉट इट इज. बट व्हॉट मॅटर्स इज अनुभव काय होता. तो अनुभव असा होता बिकॉज आफ्टर लॉंग टाइम बस प्रवास केला. बट या, सवय करायला पाहिजे. सारखं बाईकवरून सगळीकडे जाणं बरोबर नाही. थोडं पब्लिक ट्रान्सपोर्टची पण सवय पाहिजे. मला शाळेत खूप होती, आता हळूहळू कमी होत चालली. सारखं उठसूट कार बाईक. सो आय विल ट्राय की मी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरेन आणि तुम्ही सुद्धा वापरा. बिकॉज थोडंसं हेल्प होईल आपल्या रस्त्यावरचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी पण. आणि इट्स ऑलवेज गुड टू यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट. नवीन माणसं भेटतात, नवीन कनेक्शन होतात. सो या, दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. आणि आत्तापर्यंत बघत असाल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा ब्लॉग थोडासा अधुरा वाटत असेल त्याच्यासाठी सॉरी.
आणि ह्याच्या पुढचे व्लॉग्स कंटिन्यू बघत राहा. सपोर्ट तुमचा खूप गरजेचा आहे. सो एवढंच बोलून मी हा व्हिडिओ बंद करत आहे. आता झोपणार आहे. उद्यापासून आपल्याला भार्गवरामाची यात्रा अटेंड करायची आहे. सो तिकडे आपण जाऊयात. तिकडे खूप वेगळी मजा काय असेल ते मी शूट करणार आहे, टाकणार आहे. सो कीप वॉचिंग अँड सबस्क्राईब फॉर मोर. बाय बाय.